हॅलो नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या आजच्या क्लासमध्ये. तर आजच्या क्लासमध्ये 36 साईजचा 4 टक्स ब्लाऊज कटिंग आपण बघणार आहोत. त्याच्या अगोदर थोडंसं सांगते. तर हे जे मी दररोज 1 2 3 करून मी 7 दिवसाचे टेलरिंग क्लासेसचे म्हणून 7th डेपर्यंत मी व्हिडिओ टाकलेले आहेत. परंतु याच दरम्यान मला बरेच कमेंट ताईंचे आले की ताई आम्हाला बेसिकपासून शिकायचं आहे. थोडं अगदी नवीन आहोत, आम्हाला पेपर फोल्डिंग येत नाही किंवा असं बऱ्याच कमेंट आलेल्या आहेत. कपड्यावर फोल्डिंग करायचं वगैरे बेसिकपासून शिकायचे कमेंट आलेले आहेत. म्हणून मग मी म्हटलं की शॉर्ट व्हिडिओच्या द्वारे आपण बेसिक ज्या ताईंना काहीच येत नाही, काज तुरपाई वगैरे काहीच येत नाही, त्या ताईंना पण आपण शिकवलं पाहिजे. म्हणून मी शॉर्ट व्हिडिओ सुरू केलेले आहेत, ज्याच्यामध्ये मी तुरपाई करण्यापासून काज बनवण्यापासून सगळं अगदी 1 नंबरपासून जसं एकदम स्टार्टिंग न्यू स्टार्ट जसं म्हणतात, काहीच ज्या ताईंना येत नाही त्या ताईंना शिकवण्यासाठी शॉर्ट व्हिडिओ पण बनवलेले आहेत, स्टार्ट केलेले आहेत. त्याचे 2 व्हिडिओ आलेले आहेत आतापर्यंत. दररोज संध्याकाळी 6 वाजता ते व्हिडिओ येतील. तर ज्या ताई अगदी एकदम नवीन आहेत त्यांच्यासाठी ते व्हिडिओ आहेत, आणि ज्यांना थोडं बहुत कटिंग येते आणि बरेच काही गोष्टी कळत नाही त्यांच्यासाठी मोठे व्हिडिओ आहेत. मग ज्याच्यामध्ये मी पूर्ण सगळ्या साईजचे ब्लाऊज कटिंग पूर्ण एकाच व्हिडिओमध्ये पूर्ण ब्लाऊज कटिंग दाखवणार आहे. त्यांच्यासाठी मोठे व्हिडिओ आपल्या ठरलेल्या वेळेत 3:30 वाजता दररोज येतील. मध्ये 2-3 दिवसाचा गॅप पडला कारण काम होतं, सणामध्ये जरा नागपंचमी वेळेचे वगैरे कस्टमर खूप सारे होते, त्याच्यामुळे मला जमलं नाही. पण आता इथून दररोज ठरलेल्या वेळेत 3:30 वाजता आपले व्हिडिओ येत राहतील. तर आता आजचा जो आहे 36 साईजचा ब्लाऊज आहे, त्याच्यानंतर उद्या येईल 40 साईजचा, 42 44 असं. मग 2-3 हे अजून आहेत. मग त्याच्यानंतर 4 टक्स ब्लाऊज पूर्ण होतील. मग त्याच्यानंतर आपण पुढचे ब्लाऊज कटोरी, प्रिन्सेस कट याची सगळ्या मापावर सगळ्या टाईपच्या ब्लाऊजचे मी एक करून सगळे व्हिडिओ दररोज येत राहतील. तर चला, ज्यांना बिगनर्स आहे, ज्यांना काहीच येत नाही त्यांनी शॉर्ट व्हिडिओ बघा, आणि ज्यांना मोठे साईजचे ब्लाऊज कट करायचे त्यांनी मोठे व्हिडिओ बघा. पण कंटिन्यू क्लास अटेंड करा, तेव्हाच तुम्हाला कळेल. आता जे मी कटिंग टाकते ते ज्यांच्या 36 साईज जस्ट आहे त्यांनी ह्या मापावरून आपल्या ब्लाऊजची कटिंग करू शकता. अजून महत्त्वाच्या टिप्स मी कटिंग करता तुम्हाला देत राहते, त्याच्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत बघा. तर चला, आता या ब्लाऊजची लांबी आहे 36 साईज, आता चेस्ट साईज आहे, तर याची ब्लाऊजची लांबी 14 इंच आहे. तर आपण ह्या ब्लाऊजला ना, तर 14 इंच लांबीला 1 इंच प्लस करून 15 इंचला मार्क लावायचा. 15 इंच एक शोल्डर आणि कमरेचा अर्धा इंच लागतो कंबरपट्टी आणि शोल्डर जोडण्यासाठी. त्याच्यासाठी 1 इंच प्लस करून मार्क लावला. त्याच्यानंतर आता आपल्याला 36 इंच चेस्टसाठी आपल्याला शोल्डर घ्यायचं आहे. आता माझी जे मेथड आहे ती पूर्ण बॉडी मेजरमेंटवरच असते, लक्षात घ्या. तर आणि जेव्हा बॉडी मेजरमेंटवर आपण ब्लाऊज बनवतो तेव्हा तो फिटिंगला एकदम मस्त बसतो. त्याच्यासाठी बॉडी मेजरमेंटवर मी शिकवत आहे. पण तुम्हाला ब्लाऊजवरून मापं कशी घ्यायची आहे, ते कटिंग कशी करायची ते पण मी सांगतच जाईन. तर चला, बॉडी मेजरमेंटवर याचा जो शोल्डर आलेला आहे 14, तर सगळ्यात आधी मी जे सांगते, शोल्डर जितका पण आलेला आहे आपल्या बॉडी मेजरमेंटवर त्याचा अर्धा घ्यायचा. अर्धा घेतल्यावर आता गळा किती आहे ते बघायचं. जर तुमचा गळा 9.5 इंच असेल तर तुम्ही 1.5 इंच कमी करायचं. अर्धा जितका शोल्डर आलेला आहे त्याच्यापैकी अर्धा इंच कमी करायचं, 1.5 इंच कमी करायचा. तर आता उरला 5.5 इंच, तोच 5.5 इंच आपण इथे लावायचा. आता हे 1.5 इंच 2 इंच शोल्डर कमी किंवा जास्त होणं हे आपल्या ब्लाऊजच्या अकॉर्डिंग असतं. तर 9.5 इंच गळ्यासाठी मी इथे 5.5 इंच शोल्डर घेतलेला आहे. गळा रुंदी इथे 2.25 इंच घेत आहे. तर इथे पण आपण 2.25 इंच घेऊन 2.25 इंच इथे असल्यावर आपण सरळ खालची जी गळा रुंदी आहे ती 2.25 इंचाला लावायची आणि सरळ असं एक रेघ ओढून घ्यायचा. त्याच्यानंतर आता जेवढे पण डीप गळे असतात, 9.5 पासून सगळे डीप गळेच होत राहतात. 9.5 10 11 11.5. तर त्याच्यासाठी सगळ्यात अगोदर इकडे आपल्याला 1/2 इंच डाऊन घ्यायचा असतो गळ्याच्या साईडला. तर सगळ्यात अगोदर आपल्याला इथे पण 1/2 इंचचा डाऊन द्यायचा आहे. तर आता आपण हे झालं शोल्डरचं आणि हे झालं गळ्याचं. तर आपल्याला आता गळा कितीला लावायचा आहे? 9.5 इंचाला लावायचा आहे. अर्धा इंच वरी सोडून दिला आणि 9.5 इंचाला इथे एक मार्क घेतला. त्याच्यानंतर सरळ एक रेष ओढली आणि गळ्याचा आकार, ज्यांना गळ्याचा आकार देता येतो त्यांनी सरळ गळ्याचा आकार देऊन घ्यायचा. ज्यांना येत नाही त्यांनी हा जो चौकोन आहे त्याच्यामध्ये अर्ध्या इंचाला असा एक मार्क करून गळ्याचा राऊंड शेप देऊन घ्यायचा. आता ह्याच्यामध्ये आपण दुसऱ्या डिझाईनचे गळे पण काढू शकतो. या राऊंडमध्ये 9.5 इंच गळा, ठीक आहे ना. आता इथे ह्याला मी 36 चेस्ट साईजला, आता मी इथून जे
मुंड्यासाठी आर्मसाठी जे लाईन ओढणार आहे ती आहे 5.5 इंचाची. 5.5 इंच मी इथे एक डाऊन लाईन ओढली. त्याच्यानंतर मग सरळ असा एक बॉक्स बनवून घेतला. ठीक आहे, सरळ बॉक्स बनवून घ्यायचा. आता डीप नेकसाठी आपण 9.5 इंचासाठी शोल्डरच्या साईडला, गळ्याच्या साईडला अर्धा इंच इकडे मार्क केला आणि अर्धा इंच आपल्याला इथे, हा जो बॉक्स बनलेला आहे ना याच्या पाठीमागे अर्धा इंच असा, आणि हा शोल्डरचा पण हे बघा असं लावून घ्यायचं. त्याच्यानंतर आता हे जे बॉक्स बनलेला आहे पाठीमागचा, इथून आपल्याला 1.25 इंच पाठीमागच्या मुंड्यासाठी मार्क लावायचा आहे. त्याच्यानंतर छातीचा माप आता 36 चेस्ट साईज असल्यावर त्याचा चौथा भाग किती होतो? 9 इंच होतो. 9 इंच चौथा भाग. त्याच्यानंतर 2 इंच आपल्याला शिलाई मार्जिन घ्यायची आहे. ठीक आहे ना, शिलाई मार्जिन 2 इंच दिली. 36 याची चेस्ट साईज आहे, तर याची कमरेचा साईज जो आहे तो आहे 32 इंच. 32चा चौथा भाग होतो 8 इंच, आणि 1 इंच आपल्या मागच्या टक्ससाठी आणि 2 इंच आपल्याला इथे एक्स्ट्रा शिलाई मार्जिन द्यायची आहे. तर आता आपण हे सगळे मार्क मिळवून घेणार आहोत. त्याच्यानंतर आता पाठीमागचा जो मुंड्याचा आकार आहे तो घेऊन घ्यायचा असा. थोडंसं आपल्याला इथून डाऊन जायचं आहे. ही जी लाईन ओढलेली आहे याच्यापेक्षा आपल्याला इकडे अर्धा इंच असं थोडं हळूहळू हलकं असं खाली घेत घेत आपल्याला इकडे अर्धा इंच डाऊन जायचं आहे. आणि त्याच्यानंतर आता बघा, जर हे मुंड्याचा आकार तुम्हाला देत येत नसेल तर सरळ एक सोपं आहे. इथून जेवढं पण आपले आलेलं आहे, तर समजा आपलं आता मी इथे 5.5 इंचाला एक लाईन ओढलेली, त्याच्यातलं अर्ध करायचं. 5.5चं अर्ध किती होतं? 2.25 इंच होतं. 2.25 इंचापासून असा एक मार्क लावत आपण मुंड्याचा आकार देऊ शकतो. हे बिगनर्ससाठी, ज्यांना मुंड्याचा आकार देत नाही त्याच्यासाठी एक टिप आहे. त्याच्यानंतर आता पाठीमागचा जेवढा काही 1 इंच आपण टक्ससाठी घेतलेला आहे तो सगळा मिळून जेवढा काही होईल 9 इंच आता इथे होते. 9चा अर्ध होतोय 4.5 इंच. 4.5 इंचाला एक मार्क लावला आणि इथून आपण असं सरळ पाठीमागच्या टक्सची उंची घ्या. आता या टक्सची उंची आहे बघा, अंदाजाने घेतली 4 इंच आहे. 4 किंवा 4.5 इंच लांबी चॉकडिंग येते. त्याच्यानंतर आता आपल्याला पाठीमागचा टक्स जो आहे 1 इंचाचा असतो, त्याच्यामुळे या लाईनीच्या इकडे अर्धा इंच आणि इकडे पण अर्धा इंच असं घ्यायचं आहे. हे झालं पूर्ण आपलं बॅक पार्ट रेडी झालेलं आहे 36 साईजचं. तर आता आपण याची कटिंग करून घेऊया आणि पुढचा भाग कसा कट करायचा ते मी दाखवते. तर ताईंनो, ज्यांना शिकायची आवड आहे दररोज क्लासेस अटेंड करा आणि बघत राहा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण व्हिडिओच्या मध्येच मी कटिंग करता खूप साऱ्या टिप्स तुम्हाला सांगत असते कटिंगच्या बाबतीत. तुमचे जे काही साईज असतील ना, ह्या मापाने तुम्ही कटिंग करून बघा आणि तुमचे ब्लाऊज जे आहेत परफेक्ट येणारच आहेत, एवढी गॅरंटी आहे माझी. आणि आता तुम्हाला अजून एका व्हिडिओमध्ये मी बॉडीवरचा मेजरमेंट कसा घ्यायचा ते दाखवते. बॉडी मेजरमेंट घेतलेला व्हिडिओ होता लाईव्हमध्ये, परंतु तो बरोबर दिसला नाही, म्हणून मी परत एकदा व्हिडिओ बनवणार आहे बॉडीवरून मेजरमेंट कसे घ्यायचे ते. इथे टक्स मारून घ्यायचं गरजेचं आहे, कारण गळा कुठून असतो, फिटिंग कुठून असते हे लक्षात येण्यासाठी इथे एक टक्स, इथे एक कट, अजून इथे जिथे आपण पाठीमागचा त्याच्यासाठी हे टक्स लावणं गरजेचं आहे. आता आपला बॅक पार्ट रेडी झालेला आहे. आता आपण फ्रंट पार्ट कसा करायचा ते बघूया. जो काही आपला पाठीमागचा भाग रेडी झालेला आहे त्यालाच आपण सेम असाच ठेवून घ्यायचा. फक्त इकडच्या साईडला हुक आणि काजच्या पट्टीच्या साईडला आपल्याला 1.25 इंच मार्जिन सोडायचं आहे. 1.25 इंच सोडायचं आहे. त्याच्यानंतर आपण याच्यानंतर हे ब्लाऊज कटिंग पूर्ण झाल्यावर मी तुम्हाला याच कपड्यामध्ये क्रॉस बेल्ट कसा काढायचा हे पण वेगळी कटिंग आहे, ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे येणाऱ्या व्हिडिओमध्ये. आता जसा हा बॅक पार्ट आहे जसाचा तसा आपण ड्रॉ करून घ्यायचा सगळीकडून.
सगळ्यांचा रिस्पॉन्स छान येतोय मला, छान सगळेजण खूप जण सबस्क्राईब करतायत ब्लाऊज शिकण्यासाठी, परंतु व्हिडिओ बघत नाहीत. तर व्हिडिओ बघा म्हटल्यावर तुम्हाला कळेल ना की ब्लाऊज कटिंग कशी करायची वगैरे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेल. खूप जण सबस्क्राईब तर खूप जण करताय, परंतु व्हिडिओ शेवटपर्यंत बघत नाही. त्याच्यासाठी सांगेन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ब्लाऊज कटिंग करण्याची माझी खूप सोपी पद्धत आहे. तर आता इथे गळा मी 6.5 इंच घेतलेला आहे, पुढचा गळा. त्याच्यानंतर हा जो आहे बॅक पार्ट अगदी उचलून काढला मी, जसा आहे तसा मी ड्रॉईंग करून घेतला. आता बघा इथे 2.25 इंच मी गळारुंदी दिलेली होती पाठीमागच्या साईडसाठी. तर आता पुढचा जो गळा आहे ना त्याच्यासाठी आपण इथे 2.5 इंच घेऊया. 2.5 किंवा 2.25 सुद्धा चालतो, आता ज्याच्या त्याची ती आवड आहे. त्याच्यानंतर आपण इथं सरळ असं इथे पण आपण असं गळ्याला एक राऊंड शेप देऊन घ्यायचा. त्याच्यानंतर आता पुढचा मुंडा तुम्हाला काढता येईल तर या दोन्हीमध्ये 1.25 इंचाचा डिस्टन्स देऊन तुम्ही मुंड्याचा आकार देऊ शकता. नाही तर सरळ आपण इथे बघा, इथे मी 5.5 इंच घेतलेले ना, तसंच इथे पण तुम्ही 5.5 इंच घ्यायचं आणि सरळ एक रेष ओढायची सरळ. त्याच्यानंतर डाऊन किती घेतलेला आहे तो पण 5.5च घेतलेला आहे. शोल्डरपासून खाली डाऊन मी 5.5 इंच घेतलेला होता, तसाच डाऊन आपण इथे पण घेऊन सरळ एक बॉक्स बनवून घ्यायचा. त्याच्यानंतर आता आपण जसा सेम पाठीमागे केलेला होता ना तसाच अर्ध्या इंचाला इथे पण असा एक मार्क करून सरळ बॉक्स बनवून घ्यायचा. मुंड्याचा आकार ज्यांना देता येत नाही त्यांच्यासाठी हे आहे. ज्यांना देता येईल त्यांनी सरळ इथून 1.25 इंचाचं अंतर करून मुंड्याचा शेप देऊ शकता. आता ह्या बॉक्समधून आपल्याला 1 इंच अंतरावर एक मार्क करून ह्या मागच्या लाईनपासून, लक्षात ठेवा ही पुढची लाईन जी होती ती बॅक पार्टची होती, तर ही जी मागची लाईन आहे ना तिथून आता आपल्याला फ्रंट पार्टचा मुंड्याचा शेप द्यायचा आहे. एवढंच, हे बघा इतकं सोपं आहे. तर आता हे झालं आपला फ्रंट पार्टचा मुंड्याचा आकार देऊन झालेला आहे. आता याच्यानंतर आता आपल्याला काढायचा याच्यामध्ये टक्सचा शेप द्यायचा आहे. तर त्याच्यासाठी बघा 36 चेस्ट साईजसाठी आपण वरतून शोल्डरपासून जो क्रॉस बेल्ट आपला असतो त्याच्यासाठी आपल्याला इथे द्यायचा आहे. क्रॉस बेल्टचा जो निशाण आहे त्याच्यासाठी आपल्याला इथे द्यायचा आहे 12.5 इंचाला एक निशाण द्यायचं आहे मार्क, ठीक आहे ना, 12.5 इंचाला. त्याच्यानंतर आपण सरळ एक रेष ओढून घ्यायची सरळ. आता आपल्याला मेन बस्ट, आता मेन जे आपल्या छातीचा जे मेन पॉईंट असतो ना ते मार्क लावायचं आहे. तर जेव्हा पण तुम्ही ज्यांच्या बॉडी मेजरमेंट घेत असाल तर तेव्हाच आपण बॉडीवर मेजरमेंट करून घ्यायचा की शोल्डरपासून जो मेन पॉईंट आपला असतो छातीचा तो कितीला येतोय, मापून घेतला तर तोच लावायचा, तेच बेस्ट आहे. पण जर समजा तुम्ही माप घेतलेला नाही आहे तेव्हा काय करायचं, तर तेव्हा सरळ आपण इथून जे आहे आपण या 36 साईजसाठी 4.25 इंचाला एक मार्क लावायचा. इथे पण 4.25 इंचाला लावायचं आणि त्याच्यानंतर वरतून आपण 10.5 इंचाला 36 साईज चेस्टसाठी 10.5 इंचाला किंवा तुम्ही 11 इंचाला पण लावू शकता. छातीच्या अकॉर्डिंग असतं, 36 असला तरी पण कधी कधी कमी जास्त, ह्या दोन्हीपैकी कोणताही चालतो. तर ठीक आहे ना. तर इथून बघा मी हा घेते 11 इंचाचा घेतले. तर इथून हे आता या लाईनीपासून हे पॉईंट किती आहे, तर हे आहे 1.5 इंच. बघा लक्ष द्या, हे आहे 1.5 इंच, ठीक आहे ना. आता इथून आपल्याला क्रॉस हे तर झालं आपलं मेन टक्स. आता आपल्याला बाकीचे 3 टक्स काढायचे आहेत. तर ह्या जो मेन पॉईंट आहे इथून आपल्याला जी इंच टेप आहे अशी थोडीशी क्रॉस ठेवून इथे 1.5 इंच, अजून इकडे क्रॉस ठेवून इथे पण 1.5 इंच आणि त्याच्यानंतर आपण असा मार्क करून घ्यायचा. हे झालं. त्याच्यानंतर इकडं मुंड्याच्या साईडचा जो टक्स आहे त्याच्यासाठी आपण इथे 2.5 इंचाला एक मार्क करणार आहोत. 2.5 इंचाला मार्क करून आपण इथे पण मुंड्याचा साईडचा टक्स काढून घ्यायचं. आता तर हे जे झाले 4 टक्स, तर ह्या सगळ्या टक्सचं अंतर जे आहे 1.5 इंचाचं असतं. सगळे टक्स जे आहेत 1.5 इंचाचे असतात, ठीक आहे ना. आता हा मेन टक्स जो आहे हा आहे 1.5 इंच, पण आपल्याला कोणत्याही ब्लाऊजला 2.25 ते 3 इंचापर्यंत मोठ्या साईजच्याला 3 इंच आपल्याला लांबी द्यायची असते. तर आता आपल्याला इथून हा 1.5 इंचाचा झालेला आहे ना, तर इथून आपण सरळ 2.25 इंच कुठे येतोय तिथे हा मार्क करून घ्यायचा. तर बघा, तर हे आलेलं आहे खाली 1 इंच, या लाईनपासून खाली 1 इंच आलेला आहे. असा सरळ एक मार्क करून घ्यायचा. त्याच्यानंतर आता इथे आपल्याला क्रॉस बेल्टचा जो शेप द्यायचा आहे
याच्यावरती आपण 1 इंच जायचं. 12.5ची जी लाईन होती ना त्याच्यापासून आपण 1 इंच वरती गेलो आणि सरळ असा क्रॉस बेल्टचा एक मार्क लावून घेतला. ठीक आहे. आता हा 1 इंचाचा आहे, परंतु आपल्याला क्रॉस बेल्ट जी आहे इथून जाणार आहे, तर ते आपण 1.25 इंच परत या लाईनीपासून 1.25 इंच खाली जायचं आहे आणि आपल्याला सरळ असा क्रॉस बेल्टचा मार्क लावायचा आहे. ठीक आहे ना. त्याच्यानंतर आता आपल्याला हे लाईन सरळ ओढून घ्यायची आहे. सरळ लाईन ओढून घेतल्यावर आता 36 साईजचा हा ब्लाऊज बनतोय, तर त्याच्यासाठी आपल्याला इथे टक्स किती इंचाचा घ्यायचा आहे, तर तो घ्यायचा आहे आपल्याला 2.5 इंचाचा. 2.5 इंचाचा टक्स घेण्यासाठी आपल्याला इथे इकडून 1.25 इंच आणि इकडून 1.25 इंच असा मार्क लावून घ्यायचा आहे. 1.25 इंच इकडे आणि 1.25 इंच इकडे. मग त्याच्यानंतर आपण सरळ असं हे झालं आपला मेन टक्स. त्याच्यानंतर आता हे 2.5 इंच आहे ना, तर आपण पाठीमागच्या साईडला 1 इंच प्लस केला होता पाठीमागचा टक्स देण्यासाठी, तर तो 1 इंच ऑलरेडी ह्याच्यामध्ये आले. तर आता आपण हा 2.5 इंचाचा टक्स घेतलेला आहे. तर ह्या टक्स घेतल्यावर आपल्याला हा फ्रंट साईड छोटा पडेल, त्याच्यासाठी आपल्याला काही मार्जिन घ्यावे लागतील. तर त्याच्यासाठी आपण इकडे मुंड्याच्या साईडला हा जो टक्स आहे हे ह्याच्यासाठी हा 1.25 इंचाचा टक्स येईल, म्हणून आपण इथे 1.25 इंच वाढवून घ्यायचा आणि एक मार्क लावून घ्यायचं. त्याच्यानंतर इकडच्या साईडला आपण 1 इंच वाढवायचा, 1 इंच, आणि इकडच्या क्रॉस बेल्टच्या साईडला आपण इथे ऑलरेडी आपण 1.25 इंच घेतलेला आहे, तर 1.25 इंच आपलं क्रॉस बेल्ट हुकपट्टी काचपट्टी जोडण्यासाठी जाईल आणि अर्धा इंच आपल्याला ह्या टक्सची मार्जिन भेटेल त्याच्यासाठी. तर आता इथून गळ्याकडून बघा 1.25 इंच असा मार्क लावला आणि असं सरळ लाईन ओढून घेतली आणि आता हे कटिंग इथून जाणार आणि त्याच्यानंतर ही सरळ असं एक रेघ ओढायची. आता हे झालं. आता आपण हे जे आहे ना, हे पण 1.25 इंचाचा आपण टक्स देतो. हा टक्स साईडचा जो आहे तो पण 1.25 इंचाचा देतो. त्याच्यासाठी याच्यासाठी ह्या मार्जिन आपण इथून खाली 1.25 इंच याचा पण मार्जिन द्यायचा, 1.25 इंच. आणि मग आता आपले हे जे आहे सरळ कटिंग अशी जाणार, हे बघा. तर आता हा फ्रंट साईड आपल्याला रेडी झालेला आहे. तर बघा, बॅक पार्ट पासून परत एकदा समजावून सांगते. जो काही बॅक पार्ट होता तोच ठेवलेला आहे. तर याच्यामध्ये काय काय वाढवलेलं आहे, तर गळ्यात मुंड्याच्या साईडला आपण बघा, मुंड्याच्या साईडला 1.25 इंचाचा गॅप दिलेला आहे मी आर्महोलमध्ये, आणि मग मुंड्याचा आकार देऊन घेतला. इकडे 1.25 इंच वाढवलंय मुंड्याच्या साईडला. त्याच्यानंतर इकडे 1 इंच वाढवलंय आणि इकडे पण वरती 1.25 इंच आणि खाली 1.25 इंच असा मी वाढवून घेतलेला आहे. तर काही कळालं नसेल तर परत कमेंट करा, परत सांगेन. अजून येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी सांगतच असते. समजलं नसेल तर कमेंट करून विचारा, नक्की सांगेन. कटिंग करून घेऊया फ्रंट साईडची. आता ह्या फ्रंट साईडमध्ये पण आपण कोणत्याही गळ्याच्या, आजकाल समोरच्या गळ्यांना पण खूप सारे डिझाईनचे गळे बनवून घेत आहेत. तर गोल गळ्याऐवजी तुम्ही दुसऱ्या कोणत्याही डिझाईनचा गळा पण तुम्ही याच्यामध्ये बनवू शकता. अशा छान कटिंग एकदम सोप्या पद्धतीने मी सांगते. ज्यांना कळत नसेल त्यांनी कमेंट करून विचारा. खूप सोपं आहे ब्लाऊज कटिंग. माझी पद्धत जी आहे ती खूप सोपी पद्धत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये मी क्रॉस कटिंगचा पण दाखवलेला, पण काही जणांना तो खूप आवडला आणि कमेंट काही तेवढ्या जास्त आल्या नाहीत. परंतु मला वाटतं की क्रॉस कटिंगचा ब्लाऊज जास्त म्हणजे महाराष्ट्रात तरी जास्त कोण घालत नाही, त्याच्यामुळे पण होऊ शकतं लोकांना समजलं नसेल. परंतु एकदा शिवून बघा, क्रॉस कटिंगचा ब्लाऊज पण खूप छान बसतो. आता हे झालेलं आहे आपलं पूर्ण. आता आपण हे जे काही केलेलं आहे ना, याला टक्स देणं गरजेचं आहे. कट मारल्याशिवाय आपल्याला कपड्यावर जेव्हा आपण कटिंग करू तेव्हा असं कट मारणं खूप जास्त गरजेचं असतं. आता हे जे ब्लाऊज, हे जे पेपर कटिंग आहे ना, हेच आपण डायरेक्ट 34 साईजच्या ब्लाऊजसाठी आपण कपड्यावर ठेवून कटिंग करू शकतो. याच्यामध्ये मी ऑलरेडी सगळे मार्जिन ॲड केलेले आहेत, त्याच्यामुळे कुठेच आता मार्जिन वगैरे सोडायची सुद्धा गरज नाही. हा पेपर जसाच तसा ठेवून 34 साईजचा ब्लाऊज आपण कटिंग करू शकतो. तर हे झालं बॅक पार्ट झालं, फ्रंट पार्ट झालं. आता तुम्हाला मी क्रॉस बेल्ट कसा करायचा तो दाखवते. क्रॉस बेल्ट पण खूप सोपं आहे. हे जे काही बॅक पार्ट आहे, बॅक पार्ट जेवढा असेल, किती आहे, 11 इंच याची लांबी आहे, रुंदी 11 इंच आहे. तर आपल्याला इथे पण 11 इंचच घ्यायचं आहे. हा कपडा सरळ नाही, त्याच्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला कपडा सरळ करून घ्यायचा असतो. कपडा
कपड्यावर जर कटिंग करत असाल तर सरळ करणं खूप जास्त गरजेचं आहे. वाकड्या कपड्यावर आपण कधीच कटिंग करू नये. आता बघा, इथून पाऊण इंच सोडून जेवढा काही 11 इंच आलेला आहे पूर्ण सगळे मार्जिन वगैरे पकडून, तर आपण 11 इंचाला इथे एक मार्क लावायचा आणि वरील इकडून 3 इंच आणि इकडून 2.5 इंच असा क्रॉस बेल्टचा मार्क लावायचा. आता ज्यांना आकार देता येईल त्यांनी छान असा आकार देऊन घ्यायचा, पण ज्यांना देता येत नाही त्यांनी सरळ आपण जो काही डॉटचा अंतर दिलेला आहे 4.25 इंचाचा, जो हे बघा इथून या लाईनीपासून मी जे डॉटसाठी मेन डॉटसाठी अंतर दिलेलं होतं 4.25 इंचाचं, तेच आपण इथे लावायचं आणि इथून 2.25 इंचाला असा एक मार्क करून घ्यायचा आणि मग आपण इथे क्रॉस बेल्टसाठी छान असा क्रॉस बेल्ट अगदी सोपं आहे. बाही कटिंग मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे. बाही कटिंगचं काहीच नाही, एकदम सोपी आहे. सगळ्या मापाला तेच मेथड यूज करू शकता. माझा मागचा व्हिडिओ जाऊन बघा, नाहीतर अजून बाही कटिंगचा पण स्पेशल पूर्ण बाही कटिंगचाच एक व्हिडिओ माझा येणार आहे. 2 दिवसात येईल फक्त तो. त्याच्यावर तो व्हिडिओवाला नाकी मारून मला प्रत्येक व्हिडिओमध्ये बाही कटिंग दाखवायची गरजच नाही. खूप सोपी पद्धत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये बाही कटिंग दाखवलेली आहे, ते जाऊन बघा. तर झालं, हा एवढा ब्लाऊज कटिंग 36 साईजचा तुमचा ब्लाऊज कटिंग पूर्ण झालेला आहे. तर व्हिडिओ कसा वाटलाय, आवडलाय का, माझी सांगण्याची पद्धत आवडली की नाही, काही कळालं नसेल तर परत कमेंट करून विचारा. आणि दररोज आपले क्लास जॉईन करा. प्रत्येक मापाचे ब्लाऊज कटिंग तुम्हाला मी दाखवणारच आहे. खूप सोप्या पद्धतीने मी शिकवण्याचा प्रयत्न करते. सगळ्या टिप्ससोबत कटिंग करता करता मी जेवढे इम्पॉर्टंट सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगत असते. आता शोल्डर बाबतीत पण व्हिडिओ आलेला आहे. त्याच्यानंतर किती साईजला किती मुंडा घ्यायचा, मग आणि किती डॉट पॉईंट कितीला लावायचा, क्रॉस बेल्टचा मार्क कितीला लावायचा, हे पण सविस्तर व्हिडिओ एकामागे एक येतील, ते ज्याच्याने तुम्हाला ब्लाऊज कटिंग करणं खूप सोपं जाईल. हे सगळे व्हिडिओ माझे रेग्युलर येत राहतील. त्याच्यासाठी पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला, उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटूया. उद्याचा व्हिडिओ आहे 40 साईजच्या साईजचा, तर नक्की बघा. चला, नमस्कार.